नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे शाकंभरी पौर्णिमा 2026. वर्षाची सुरुवात आणि शाकंभरी पौर्णिमाचा संयोग या सिद्ध मंत्रांची पूजा करावी. यंदा शनिवारी अर्थात 3 जानेवारी रोजी शाकंभरी देवीचे नवरात्र पूर्ण होऊन उद्यापनाचा दिवस अर्थात पौष पौर्णिमा तथा शाकंभरी पौर्णिमा आहे. या निमित्ताने सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि विश्व कल्याण व्हावे म्हणून सप्तशती मधील सिद्ध मंत्रांचा जप करूया. सामूहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे यात जो फरक असतो तोच सामूहिक जप जाप्यात असतो. म्हणून तर सहस्त्रावर्तन असो किंवा सहस्त्र जप हे संकल्प सिद्धीस जावेत म्हणून भाविक संघटित होऊन प्रार्थना करतात. आपणही शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्रित्या या सिद्ध मंत्रांचा अवलंबन करूया. सप्तशती या प्रसादित ग्रंथात 700 मंत्र रूपी श्लोक आहेत. या ग्रंथात श्रीमद भगवतीच्या कृपेने महिमा वर्णन केला आहे. तसेच अनेक गूढ साधना रहस्यांचाही यात समावेश आहे असे म्हणतात. या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पर्यायाने भक्तांना मोक्षाची अधिकारी बनतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंत्रांचे उच्चार वातावरण निर्मिती करतात. ज्याप्रमाणे संगीत सभेत तानपुरा, तबला, बासरी, हार्मोनियम या वाद्यवादनाने सभेची पार्श्वभूमी तयार होते आणि त्यात गायकाच्या सुरेला रचनांची भर पडते. त्याचप्रमाणे भगवानाम येत असताना स्तोत्र पठण तसेच मंत्रोच्चार यामुळे योग्य परिणाम साधायला जातो. जिभेला चांगले वळण लागते, सकारात्मकता वाढते. म्हणून मंत्रांचे नित्यपठन करायचे असते. आपणही पुढील मंत्रांचे पठन करूया. इथे यदा यदा बाधा दानवोत्थाः भविष्यति तदा तदा तिर्यात्त करिष्यामि रक्षमः. ऐं ह्रीं क्लीं शत्रुभ्यो न भयं तस्य दस्थुतो वा न राजतः न शास्त्रान्धातकति चित्यं भविष्यति. दुर्गे देवी नमस्तुभ्यं सर्व कामार्थसाधिके मम सिद्धी वा स्वप्ने सर्व प्रदर्शयेत. या मंत्र जपांचे नित्य पारायण करावे. हे मंत्रोच्चार कठीण वाटत असेल तरी ते योग्य परिणाम साधतात. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करता येत्या नवरात्रीत रोज स्नान करून शुचिर्भूत होऊन उपरोक्त मंत्र पठन करावे. देवीला आपली इप्सित मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी आणि केवळ आपलेच नाही तर सर्वांचे भले कर, रक्षण कर आणि सर्वांना संकटमुक्त कर असे मागावे. हिंदू धर्मात वर्षातून 4 मुख्य नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे शाकंभरी नवरात्री. पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी पासून सुरू होणारा हा उत्सव पौर्णिमेपर्यंत चालतो. हे नवरात्र निसर्ग, वनसंपदा आणि अन्नाचे रक्षण करणाऱ्या माता शाकंभरी ला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारचे भाज्या, फळे आणि धान्य उत्पन्न करून जगाचे पोषण केले होते. म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले होते. पंचांगानुसार पौष महिन्याची पौर्णिमा तिथी म्हणजेच 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:53 पासून सुरू होणार आहे आणि 3 जानेवारी 2026 दुपारी 3:32 पर्यंत तिथी संपेल. तर या उदया तिथीनुसार शाकंभरी पौर्णिमेची पूजा आणि व्रत 3 जानेवारी 2026 रोजी करावे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान ध्यान करावे. यानंतर सर्वप्रथम देवी दुर्गेच्या या दिव्य स्वरूपाची विधीपूर्वक साधना, आराधना आणि व्रताचा संकल्प करावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी आणि विधिवत पूजा करावी. पूजा करताना मातेला गंगाजल, चंदन, कुंकू, अक्षता, फुले, फळे तसेच भाजीपाला अर्पण करावे. देवीच्या प्रकट दिनाच्या कथेचे पठण करावे किंवा ती कथा ऐकावी. पूजेच्या शेवटी देवीची आरती करायला विसरू नये.
शाकंभरी पौर्णिमे दिवशी मंदिरात जाऊन फळे भाजीपाला अर्पण करावा आणि गरजूंना दानही करावे. असे केल्याने पूजेचे पूर्ण पुण्यफळ प्राप्त होते असे म्हटले जाते. हिंदू मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याचा प्रकोपामुळे जवळपास 100 वर्ष पाऊस पडला नाही. यामुळे भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अन्न आणि पाण्या अभावी जीवसृष्टी संकटात पडली. तेव्हा देवी दुर्गेने सौम्य स्वरूप माता शाकंभरी प्रकट झाल्या. मान्यतेनुसार शाकंभरी मातेचे 100 डोळे होते आणि जेव्हा त्यांच्या अश्रुधारा वाहू लागल्या तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर जलप्रवाह सुरू झाला. त्यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा वध करून पृथ्वीला भाजीपाला, फळे, फुले आणि वनस्पतींनी युक्त हिरवेगार केले. देवीच्या या दिव्य स्वरूपाचे उपासनेसाठी दरवर्षी पौष आणि माघ महिन्याच्या संधी काळात शाकंभरी नवरात्री उत्सव साजरे केले जाते. अशा प्रकारे शाकंभरी मातेची विधिवत पूजा ही आज करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.